शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आज पार पडेल। या मेळाव्याचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलंय। मुंबईच्या भविष्यासाठी करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया अशी टॅगलाईन या मेळाव्यासाठी देण्यात आलेली आहे। आदित्य ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत, त्यामुळे आज या मेळाव्यामध्ये काय नेमकं आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात हे पाहावं लागेल। तर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपण थेट जाऊया सीमाकडे। सीमा, ठाकरे बंधू एकत्रित आपल्याला अनेकदा दिसले, मात्र औपचारिक युतीची घोषणा अजूनही झालेली नाहीये। खरं तर ठाकरे बंधूंना वर्चस्व मुंबई महापालिकेवर ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे ठाकरेंच्या पॉलिटिकल लिगसीसाठी। त्यामुळे आता तरी युतीची घोषणा होतीये का, किंवा कशा पद्धतीने नेमकं निवडणुकीला काही वेगळ्या पद्धतीने सामोरे जातात का हे पाहायचंय। काय नेमकी या संदर्भातल्या घडामोडी घडतात? नक्कीच अनुपमा, मागील 3 ते 3.5 महिन्यांपासून आपण पाहतोय ठाकरे बंधूंमध्ये जवळीक तर वाढलेलीच आहे। वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मंचावरती आपण या दोघा भावांना एकत्रित पाहिलेलं आहे आणि तशा बैठका अनेक भेटीगाठी त्यांच्या झाल्यात। मात्र राजकीय दृष्ट्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का, हा जो प्रश्न मागील काही महिन्यांपासून विचारला जातो तो प्रश्न आजही अनुत्तरित आहे। काल मुंबई महानगरपालिकेसह इतर 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर राजकीय पक्षांच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे अशी माहिती मिळते सूत्रांकडनं की ठाकरे बंधू एकत्रित येतील आणि त्या संदर्भातली घोषणा या पुढच्या 2 दिवसांमध्ये होण्याची शक्यताही वर्तवली जाते। आता ठाकरे बंधू एकत्रित येणार किंवा निवडणुकीला सामोरे जाणार हे आता स्पष्ट तर दिसतंय, कारण ह्या दोन्ही पक्षांमध्ये मागील 20 दिवसांपासून जागा वाटपासंदर्भात चर्चा जी आहे ती नेत्यांमध्ये सुरू आहे आणि जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं बोललं जात आहे। आणि आता फक्त राजकीय दृष्ट्या एकत्रित येणार का या संदर्भातली घोषणा पुढच्या 2 दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की कधीपर्यंत हे दोन्ही ठाकरे बंधू युतीची घोषणा करतील। सोबतच आता मराठीच्या मुद्द्यांवरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, कारण त्यांना माहिती आहे की आता मुंबई महानगरपालिकेवरती आपली सत्ता आणण्यासाठी एकत्र येणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या संदर्भातली म्हणजे स्थानिक तळागाळातून खरं तर ही मागणी जी आहे ती मागील काही महिन्यांपासून जोर धरू लागली आणि त्यासाठीच हे ठाकरे बंधू 20 वर्षाचं वय विसरून सोबत आलेत। आता सोबत एकत्रित येत असताना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना देखील सोबत घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। फक्त मुंबई महानगरपालिकेवरती झेंडा फडकवायचा असेल, सत्ता आणायची असेल तर फक्त मराठी मतांवरती चालणार नाही, तर मुस्लिम मत, दलित मत सुद्धा घेण्यासाठी किंवा सोबत ही युती आखताना निश्चितच एक वेगळी रणनीती आखावी लागणार आहे। मात्र मुंबई महापालिका जी आशियातली सगळ्यात मोठी महापालिका आहे त्यावर वर्चस्व राखण्यासाठी या युतीची घोषणा होणं, औपचारिक घोषणा होणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे बघूया 2 दिवसामध्ये युतीची घोषणा होतीये का। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।